थंडगार झाडाची सावली त्याची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळी आपण उन्हातून दमून थकून झाडाखाली बसतो तेव्हा. बरोबर आहे की नाही. आता जसजसा उन्हाळा चालू झाला आहे तसं हवेचे टेम्परेचर खूप वाढले आणि तसं माणसाच्या शारीरिक त्रास भरपूर वाढायला चालू झालेत. आम्ही पण आमची पत्र्याची रूम आहे त्यामुळं पत्र्याच्या रूममध्ये एवढं गरम होतं आणि त्या गरमीमुळं डोक्यामध्ये जर कोंडा जर असला तर कोंडा एवढा चावतो प्रचंड प्रमाणात. मग आपला हात काही राहत नाही तर आपण खाजवायला चालू करतो. मग खाजवून डोक्यात अशी आग उठली होती. त्यात उष्णता एवढी. मग मी ठरवलं, आपल्या दारामध्ये कोरफडीत झाड होतं, मग कोरफडीचं एक पान मोठं तोडून घेतलं. म्हणलं कोरफड डोक्याला लावून शांत आपलं डोकं करावं. मग मी तुकडा एक काढून घेतला आणि तो मी चाकूच्या साहाय्याने त्याची एका साईडची साल काढून घेतली आणि कंगव्यानं, तुम्ही म्हणत असाल कंगव्याने हे का करत असेल, कारण मागच्या वारीना माझ्या हातून असं झालं की मी जे मोठे मोठे गर काढून घेतले होते कोरफडीचे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले होते बारीक होण्यासाठी. तर मिक्सर चालू तर झाला तर त्या कोरफडीमुळे काय झालं किंवा आणि कशानं काय झालं कुणास ठाऊक, मिक्सरचा भांड्यातलं आतलं पातं एका साईडला निघून पडलं, उडूनच पडलं निघून. मग मी म्हणलं आता आपण हाताच्या साह्यानेच ह्याचा असं गर काढावा. आणि हो, आपण हाताच्या साह्याने काढलेला हा चिकट गर मिक्सरच्या भांड्यामध्ये असा निघत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे असं त्याचं गाबा राहतो, तुकडे तुकडे. खरं असं तुम्ही कंगव्यानं ज्यावेळी काढशिला त्यावेळी तुकडे तुकडे राहत नाहीत आणि त्याचं एक जीव असं तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम होतं, खरं असं हे गरम होत नाही, काय नाही. मग हे आपल्या डोक्याला लावायला, मग ज्यावेळी मी हातामध्ये याचा हातात रस पडायला लागला तेव्हा एकदम थंडगार वाटत होतं. असं वाटत होतं की आणि खेळतच बसावं कस तर करून. आणि हो, कोरफड ही आयुर्वेदिक असल्यामुळं आपल्या डोक्याला, केसांना हे मुळापासून हे पोषण, नैसर्गिकरित्या पोषण देते. त्यामुळे कोरफडी चांगलीच आहे आपल्याला लावायला डोक्याला. मग मी म्हटलं, आणि कोरफडीचा रस लावल्यामुळे आपलं डोकं शांत पण होतं, डोक्यातला कोंडा पण कमी होतो आणि आपल्या केसांना पोषण मिळतं. मध्यमवर्गीय लोकांचंही असंच असतं बघा. त्यांना जास्त मोठे महागडे प्रोडक्ट्स घ्यायला नको वाटतात. मग ही घरगुती, नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या मिळायला आपल्या देवानं दिलेलं जे असतं ना, ते अशा वस्तूंचा उपयोग करून मध्यमवर्गीय लोक त्याचा उपयोग करत असतात. आणि ते खूपच छान आहे, सुंदर आहे आणि उपयुक्त पण आहे. कंगव्यानं लगेच असा एक जीव असा रस निघून होतो आणि जसा रस मी हातात घेतला तसं थंडगार वाटत होतं. आणि असं दिसतंय की ते वेगळंच वाटतंय हातात घ्यायला, तरी पण हे एक जीव निघाले बघा, पूर्णपणे उचलून एका हातामध्ये येते. मी थोडं त्यासोबत खेळ पण झाला माझा, हातात घेऊन म्हणलं आता थोडं एक जीव करावं. आणि कोरफडीचं कसं माहिती आहे का, आपण तोंडाला फेस पॅकसुद्धा लावू शकतो, छान वाटतं. म्हणजे त्वचा मऊ पण होते आणि त्वचेला आपल्या पोषण पण मिळतं. असं हे एक जीव मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये होत नाही बरं का. असं हाताने आपले ते चाकूनं बी काढल्यानंतर निघतं तसं, आणि कंगव्यानं काढल्यानंतर तर लयच भारी निघतं. म्हणलं आता हे काढून घेतले, डोक्याला लावून आपलं थंडगार डोकं करावं हे ना. तुम्ही पण असा घरगुती उपाय करा. आणि ज्यांच्या डोक्यामध्ये कोंडा आहे त्यांना ही कोंड्याला भरपूर उपयुक्त आहे, कारण कोंड्याचं प्रमाण कमी होतं आणि आपली डोक्यामध्ये जखमा वगैरे झालेल्या असतात बघा, त्या पूर्णपणे जखमा बऱ्या व्हायची मदत होते त्यासाठी. मी पण त्या मिश्रणाला थोडं हलवून घेतलंय आणि म्हणलं आता डोक्याला लावून घ्यावं. जसं डोक्याला मी लावत गेले तसं माझं डोकं एकदम थंडगार, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं झालं, असं एकदम गारगार झालं. मग थोड्या वेळ आपण सगळ्या मुळांना, केसांच्या लावून घ्यायचं आहे. मी असं काही सारखं लावत बसत नाही, कधी मला टाईम मिळेल तेव्हा, किंवा डोक्यामध्ये जास्त खाजवायला चालू होतं तेव्हा. आणि ह्यानं केस गळती पण आटोक्यात येते, म्हणजे केस गळती पूर्णपणे बंदच होते जर आपण सारखं आठवड्यातनं एकदा दोनदा लावायला चालू केलं तर. मस्तपैकी असं लावून घ्यायचं आहे बघा. आणि मुळापासून त्याची मालिश पण करायची आहे सगळ्या डोक्यांना, केसाला. आणि हे नैसर्गिक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काय आपल्याला
इन्फेक्ट वगैरे कुठला होत नाही आपल्या डोक्यांना, त्वचेला. तुम्हाला पण माहितीच आहे, कारण हा व्हिडिओ आता पूर्णपणे आता कोरफडीचा उपाय हा जुना झालेला आहे, तरीसुद्धा मी टाकला, कारण माझ्या डोक्यात खूप आग होत होती खांजवून नाही का. त्यामुळे म्हणलं आता व्हिडिओ बनवावा, आणि कुणाला माहिती नसलं तर हे व्हिडिओमुळे त्यांना समजेल. पण डोक्याला म्हणजे असं आग जर उठत असेल, डोक्यामध्ये केस चावत असतील किंवा कोंडा वगैरे झाला असेल, तर कोरफडीमुळं कमी होतो किंवा आग कमी होते, डोकं शांत होतं उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून लावा, कारण डोकं जर आपण भन करत असेल उन्हानं, तर हे न पूर्णपणे शांत होतं डोकं. आणि 1 तासभर ठेवायचं, नंतर मग गार थंड पाण्यानं डोकं